गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकच्या अंबडमधील कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा ओढून खून केल्याची घटना घडली आहे। शिवाय स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। अंबडमधील खालचे चुंचाळे परिसरात घडलेल्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। कौटुंबिक वादातून पतीने झोपलेल्या पत्नीचा गळा मफलरच्या साहाय्याने आवळून खून केला आणि त्यानंतर स्वतः घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेनंतर 3 चिमुकली मुले एकाच क्षणी आई वडिलांपासून वंचित झाली। अंबड येथील खालच्या चुंचाळे परिसरातील हनुमान मंदिराजवळील मनपाशाहीच्या मागील भागातील एका 10 बाय 10च्या लहानशा भाड्याच्या घरात चेतन नाना माडकर वर्ष 33 व पत्नी स्वाती चेतन माडकर वर्ष 27 राहत होते। त्यांना 10, 9 आणि 8 वर्षांची अशी 3 मुले असून घटनेच्या वेळी घरात मुलगा आणि मुलगीच घरातच होती। मधला मुलगा घरामागील आजीच्या घरी असताना सोमवारी मध्यरात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास चेतनेने पत्नी स्वातीचा गळा ओढून खून केला। त्यानंतर घरातील छताच्या अँगलला गळफास घेऊन त्यानेही जीवन संपवलं। चेतन हा फुलेनगर परिसरात राहत होता, तर रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता। स्वाती ही दोघांमध्ये नेहमी होणाऱ्या वादामुळे फुलेनगर येथील चेतनचे घर सोडून चुंचाळ येथे आई समवेत राहत होती। मात्र यांच्या वादाला सौम्य रूप मिळाल्याने ते देखील काही दिवसांपासून स्वतंत्र खोली घेऊन चेतन बरोबर राहत होती। 2 दिवसांपूर्वी देखील दोघं नवरा बायकोंमध्ये वाद झाले असल्याचं समजतंय। स्वाती घराजवळच एका खासगी कंपनीत काम करून 3 मुलांचा सांभाळ करत होती। मात्र सोमवारी मध्यरात्री दारूच्या नशेत हा अनर्थ घडला असल्याची माहिती समोर येते। या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते। निरपराध मुलांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत असून आई वडिलांच्या सावलीशिवाय ते कसे वाढणार हा प्रश्न सर्वांना छळतोय। दरम्यान चेतनवर चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी अंबड MIDC पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।